नमस्कार नमस्कार रसिको, मी राजेंद्र गरत, उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर. आज मी आहे प्रमिलाताई दातार यांच्या समवेत. सुनहरी यादे आणि तुझे गीत गाण्यासाठी या दोन वाद्यवृत्तांच्या संचालक म्हणून या प्रमिलाताई उभ्या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या बाहेर परिचित आहेत. त्यांनी तलत जी महमूद, किशोर कुमार, मन्ना डे यांच्या समवेत देश विदेशात विविध शो केलेले आहेत. सुनहरी यादे आणि तुझे गीत गाण्यासाठी या दोन्ही वाद्यवृंदांचे मिळून 4000हून अधिक प्रयोग त्यांनी केलेले आहेत. शालेय जीवनात त्यांना संगीताची आवड निर्माण झाली. मास्टर नवरंग यांच्याकडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. अभिनयातही त्यांना रुची होती. राज्य नाट्य स्पर्धेच्या त्या अभिनयाच्या त्या विजेत्या आहेत आणि त्यांना संगीतकार वसंतराव देसाई, सी रामचंद्र आणि जयदेवजी यांचंही मार्गदर्शन लाभलेलं आहे. अशा या प्रमिलाताईंचं मी आमच्या या नवे शहरच्या मुलाखती सत्रात हार्दिक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. आज माझ्याकरता पण आनंदाची गोष्ट आहे की नवे शहर, दैनिक नवे शहर आणि आपण राजेंद्रजी घरत आज माझ्याकडे आलात आणि मला ही संधी दिली की मला मुलाखत द्यायची किंवा लोकांसमोर परत एकदा यायची. त्याबद्दल मी पण आपले आभार मानते. खर तर प्रमिलाताई वय वर्ष 83 या इतक्या हो सांगितलं बरं असू दे चालेल. या इतक्या वयोमानाच्या व्यक्तीची मी माझ्या आयुष्यात प्रथमच मुलाखत घेत असेल तर माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा असेल की शालेय जीवनात तुम्ही संगीताचे धडे गिरवलेत आणि तुम्हाला अभिनयाचे अंग होतं. हो. वारसा होता आईकडून वडिलांना? नाही, आईचा आवाज छान होता. ती गुणगुणायची स्वयंपाक करताना, पण तसं कोणी शिकलेलं किंवा असं नाही. मग तुम्ही पुरुषांच्या भूमिका केलेल्या आहेत काही संगीत नाटकात आणि त्याचं कारण आहे पुरुष भूमिका. एक तर माझी उंची चांगली होती, माझा आवाज जाडा होता त्यावेळेला. अच्छा. त्यामुळे पुरुष भूमिकांकरता तो आवाज जास्त छान वाटायचा, नीट बसायचा. त्यामुळे मी पुरुष भूमिका जास्त केल्या. शारदामध्ये कोदंड, स्वयंवर मध्ये कृष्ण, सौभद्र मध्ये नारद अशा भूमिका केल्या शाळेच्या नाटकात. आणि आमची मुलींची नाटकं असायची. जरी कोएड होतं तरी सगळ्या नाटकात कामणाऱ्या मुली होत्या सगळ्या. बरोबर. तुम्ही SNDT कॉलेज मधून MA केले बरोबर आहे. आणि नंतर तुम्ही एक स्वतःची वेगळी वाट चोखाळली. तुम्ही अभिनयाकडे वळू शकला असतात, नाटकात काम करू शकला असतात, पण तुम्ही स्वतःचं वाद्यवृंद निर्माण केले. जेव्हा की मेलोडी मेकर्स, महेश कुमार अँड पार्टी, बाबला, दीदार सिंग अनेक लोक असे प्रस्थापित होते. ही पुरुष प्रधान व्यवस्था आहे सगळी. अशा ठिकाणी म्हणजे मला वाटतं संगीतकार लता मंगेशकर अर्थात आनंद खन आणि उषा खन्ना या दोन व्यक्ती सोडल्यास संगीत क्षेत्रात अशी झेप घेणार कोणी नाही. संगीत दिग्दर्शक आणि तुम्ही स्वतःचं वाद्यवृंद मला वाटतं मराठी लोकांमध्ये, मराठी व्यक्तिमत्वांमध्ये तुम्ही पहिल्याच असाल ज्यांनी स्वतःच 1975 साली म्हणजे आजपासून 50 वर्षापूर्वी स्वतःच वाद्यवृंद निर्माण केलेत आणि 4000हून अधिक प्रयोग केलेत. हे कसं काय डोक्यात आलं? हे डोक्यात आलं म्हणजे मी सुनहरी यादे सुरू करायच्या आधी स्वतःच एक असे गणपती उत्सवात वगैरे कार्यक्रम लोकांना, म्हणजे महाराष्ट्रात सगळी बहुतेक ठिकाणी मी झाले. तर असा अकोल्याला कार्यक्रम होता. तेव्हा लोकांची मागणी अशी वाटली की हिंदी गाणं हो ना. म्हणून मग 2 कलाकारांमध्ये हिंदी गाणी म्हणणं शक्य नाही, त्याला पूर्ण वाद्यवृंद किंवा असा संच पाहिजे. आणि म्हणून ती कल्पना डोक्यात आली. आणि शिवाय मला नाटकात काम करायची पण संधी मिळणार होती. प्रभाकर पणशीकर, नाट्य मंदारचे राजाराम शिंदे या सगळ्या ज्या दोघांनी मला विचारलं नाटकात काम कराल का. तर मी माझ्या मिस्टरांना विचारलं दातारांना की असं असं आलंय तर मी करू का. ते म्हणले तुला हवं असेल तर कर, मी काय अडवणार नाही, पण तू स्वतःच काही सुरू केलंस तर मला जास्त आवडेल. आणि त्यांची सूचना मी पण उचलून धरली आणि वाद्यवृंद ही कल्पना मनात आली आणि सुरू केली. आता 4000 प्रयोग ही काही छोटी संख्या नाही, बरोबर आहे. हे करताना तुम्हाला मोहम्मद रफीजी, किशोर कुमारजी, मन्ना डे आणि तलतजी महमूद यांच्या समेत परदेश दौऱ्याची संधी मिळाली. तिथे तुम्ही अनेक शो केले. कसा असायचा तिकडचा अनुभव? अनुभव खूप छान होता. म्हणजे ह्या सगळे जे आपले
भारतीय कलाकार सगळे मोठे मोठे स्टारवर्ड्स म्हणायला पाहिजे, इतके त्यांचे चाहते होते. वेस्ट इंडिज मध्ये खरं तर तलसाहेबांना इतकी म्हणजे इतके त्यांची गाणी लोकांना आवडायची की काही गाणी ते लोक फरमाईश द्यायचे, तलसाहेबांना आठवायचं नाही हे माझं गाणं आहे, हे गाणं मेरा आहे असं विचारायचे. म्हणजे इतकी त्या लोकांना ती गाण्यांची आवड होती आणि ती गाणी त्यांच्या लक्षात होती तलसाहेबांची. रफी साहेब पण इतके म्हणजे आता मी त्यांच्यापेक्षा खूपच लहान म्हणजे नोबडी, पण आपल्या बरोबरच्या कलाकाराला तेवढा सन्मान देऊन त्याला बरोबर वागवायचं हे सगळ्यांच्याकडनं मी बघितलं. सगळ्यांकडे तलत साहेब असू देत, मन्नादा असू देत, रफी साहेब असू देत, खूप छान वागणूक मिळायची. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि देश विदेशात शो करताना एखादा चटका लावणार काय अनुभव, एखाद्या श्रोत्यांचा रसिकांचा एक अविस्मरणीय असा प्रसंग असं काही? महाराष्ट्रामध्ये खूप अनुभव आहेत तसे, म्हणजे सुनेहरी यादेचे आता आमचे गणपती साखर कारखान्यात वगैरे शो व्हायचे, तर सगळी म्हणजे अशा बायका डोक्यावरनं पदर एवढं मोठं म्हणजे अशा टाईपच्या असायच्या की शिकलेल्या सवरलेल्या किंवा असं कोण नाही, पण त्यांनाही खूप आवडायचं. आणि मग प्रोग्राम संपला की माझ्याजवळ एक बाई अशी बोटं मोडली हातावर, दर 12 महिन्यांनी या, दर 12 महिन्यांनी या म्हणून मला. नंतर एक दुसरी आठवण म्हणजे मी कव्वाली गायची, निगाह है मिलाने को जी चाहता. तर नागपूर जवळ शो होता आमचा, तर तो एक अगदी हे मी माझ्या लेखात पण लिहिलेलं आहे की म्हातारा लटपट्या पायाने तो स्टेजचे हे धरून आला, चढून आला 4 पायऱ्या आणि 2 रुपयाची चुरगळलेली नोट माझ्या हातावर ठेवली बक्षीस म्हणून, की बेटी तुमने एक कव्वाली बहुत अच्छी गाई. मी त्यांना खूप आवडली. तर हे असे हृदय प्रसंग म्हणता येईल, खूप छान चटका लावणारे. आणि नाठाळ प्रेक्षकांचे पण रुईया कॉलेजमध्ये प्रोग्राम होते. म्हणजे गंमत सांगते, माझी मुलगी ज्या रुईया कॉलेज होती, मोठी मुलगी, तर प्रोग्राम होता, तर कॉलेजचीच मुलं ऑडियन्स, तर स्लो गाणं फास्ट गाणं आलं की त्यांच्याकरता मागे एक कोपरा राखून ठेवला होता दुसऱ्या एंडला, की ते नाचायचे, धमाल करायचे. आणि स्लो गाणं आलं की असं खांद्यावर मैत गेल्यासारखे असे ऍक्शन करायचे. ते मला तिथून स्टेज वरून दिसत होतं आणि खूप मजा आली बघायला ते. पण एकंदर त्यांना कार्यक्रम आवडला, त्यांनी मजा घेतला. आता अलीकडे असं मी पाहतोय की वर्तमानपत्रातल्या जाहिरातीवरून कळतं की काय कुठे चाललेलं आहे. वाद्यवृद्धांच्या जाहिराती जवळपास संपुष्टात आल्या आहेत. मोजके काही असतील मंडळी जे प्रयोग करतात. तर याला कारण सोशल मीडिया असेल की काय, त्याच्यावर तुम्ही सांगाल. सोशल मीडिया आला, युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम हे सगळं आलं, तर त्यामुळे वाद्यवृद्धांची संख्या कमी झाली की आणखी काही वेगळं कारण असावं तुमच्या मते? ही संख्या आज कमी नाही झाली. मी 2000 साली जेव्हा बंद केले तेव्हाच मला हे जाणवलं की आता थोडस वाद्यवृंदाची आवड आता ओसरत चालली. त्यालाही कारण हेच होतं की टीव्हीचे प्रोग्राम असायचे, मालिका असायच्या, ह्या सगळ्यांनी लोकांना घर बसल्या करमणूक मिळाली आणि त्यामुळे मग थोडा इकडे फिरकणारा ऑडियन्स कमी झाला. नाटकाला सुद्धा बघा, शिवाजी मंदिरात 3 प्रयोग असायचे, सकाळ दुपार संध्याकाळ, आणि सगळे फुल असायचे. आता काय नाही, एखादा वीकडेला फार कमी असतात आणि ठराविक नटांच्या नाटकांनाच गर्दी असते, बाकीच्यांचं काही खरं नाही असते, अशी अवस्था आहे. नाव घेण्यासारखी नाटकं पण आता तशी म्हणजे हे मी म्हणणं धाडसाच ठरेल, पण एकंदर लोक येणाऱ्यांच्या संख्येवरून कळतं की लोकांना आवडतात का नाही हल्लीची नाटकं. तुम्ही तुमच्या आठवणींवर या सगळ्या अनुभवांवर एक पुस्तक काढताय. हो. काय साहित्य ते, किती पानांचं पुस्तक असेल, प्रकाशन कधी करणार? ते प्रकाशन माझा आता असा विचार आहे ऍक्च्युअली मला गेल्या वर्षी पाडव्याला करायचं होतं, पण काही कारणाने यावर्षी गुढीपाडवा आहे मार्च मध्ये, तर माझा पाडव्याला वर्धापन दिनाचा शो असायचा दर पाडव्याला. मी पाडव्याला सुरू केलं होतं 1975 साली. तर असा विचार आहे की शक्यतो प्रयत्न करून लवकर करून पाडव्याला त्याचं प्रकाशन करावं. किती पानांचं होईल साधारणतः एकापेक्षा? 250-300 पानांचं होईल मला वाटतं. आणि शिवाय काय करते मी हल्ली, मला लोकांनीच सुचवलं की गेले 3-4 वर्ष मी तू एवढे माझ्या मैत्रिणी, माझे नातेवाईक, तू एवढे शो केलेस 25 वर्ष, बरेच अनुभव गाठील असतील, तर ते तू का लिहित नाहीस? बरोबर. तर ते मी लिहितेय आणि रोज एक आठवण असं मी गेले 3 वर्ष लिहिते. आणि लोकांना ते लिखाण इतकं आवडतंय. बरं, लोक काही म्हणले की आता लिहितायस तर एखादं गाणं म्हण बरोबर, तर नुसत्या पेटी बरोबर गाणं म्हणते, तेही लोकांना आवडतंय.
पण मजा गेली लोकांची. लोक म्हणतात तू गाणं नको म्हणून नुसतं लिहिलंच तरी चालेल. म्हणजे एवढं लिखाण लोकांना आवडायला लागलं. आणि मला त्याचं ताबडतोब म्हणजे मी जेव्हा लोकांना सकाळी पाठवते गाणं आणि हे असं व्हॉट्सअपवर जे पाठवल्या 20-25 उलट मला त्याचे पत्र रिप्लाय येतात की म्हणून ते असं कळलं की लोकांना ते खूप आवडतं. आता एक शेवटचा प्रश्न बोला की आता इतका अनुभव तुमच्या गाठीला आहे, एवढे शो केलेत, एवढ्या कलाकारांसमेत तुम्ही काम केलं, देश विदेशी प्रयोग केलेत, तर मग या क्षेत्रात आता आपली चर्चा केली आपण की ऑर्केस्ट्रांना काय भवितव्य राहिलंय किंवा नाटकांना तरी काय भवितव्य राहिलंय, तर मग या क्षेत्रात जे नवतरुण नवतरुणी गायनात आपलं करिअर करायला मागतायत किंवा त्याच्यावर आपला चरितार्थ चालावा अशी कला जोपासायला मागतायत, तर त्या नवतरुण नवतरुणींना तुम्ही काय संदेश द्याल? चरितार्थ चालू शकतील का नाही मला माहित नाही. कारण काय झालंय की आता अशोक खंडेंसारखे मी त्यांचं नाव मुद्दाम निर्देश करेन की याच्या सुद्धा ते घट्ट पाय रोवून उभे आहेत आणि भरपूर शो महिन्याला करतायत आणि त्यांच्यामुळे बऱ्याच कलाकारांना काम मिळतं आत्ताच्या काळामध्ये. पण एकंदर व्यावसायिक दृष्टीने यशस्वी प्रोग्राम करायचे अशा प्रकारचे थोडं कठीण होत, कारण खर्च खूप वाढले. तर माझ्या वेळी तुम्हाला सांगितलं तर अशा वेळेला त्यावेळेला पैशाची किंमत जास्त होती. कलाकारांना पेमेंट होतं 75 रुपये पर शो. पण ते का राहायचे, महिन्याला 20-20 शो केले आम्ही, त्यामुळे ते त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी पैसे मिळायचे. तर आताच्या दृष्टीने आता टीव्हीला आपण कॉम्पिटिशन बघतो, स्पर्धा बघतो गाण्यांच्या. लहान 5 वर्षाच्या मुलांपासून ती मुग्धा, वैशाली, आर्या आंबेकर याच्यातूनच पुढे आले. पण पुढे काय शो होतात करतात, पण स्वतः उभं राहून शो करण्याचं तुम्ही बघितलं असेल, कोणी बोलावलं गेलं. आणि हल्ली असा पण ट्रेंड निघालाय की माझ्या मैत्रिणीने सांगितलंय की तुम्ही गाता एका शो मध्ये तुम्ही पैसे द्यायचे. हो प्रमिलाताई, आपण वाद्यवृद्ध असतील, त्यासाठी गाणारे नवीन कलाकार असतील, त्यांनी काय करायला हवं, त्यांच्यासाठी काय केलेलं आहे आता, त्याबद्दलही मार्मिक विवेचन केलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि आपल्या आगामी पुस्तकासाठी आणि त्याच्या प्रकाशनासाठी आमच्या शुभेच्छा. तुमचे पण खूप खूप आभार की तुम्ही इथे आलात आणि मला माझी मुलाखत घेण्याकरता आणि अजूनही काही लोकांपर्यंत मला पोचायची संधी या निमित्ताने दिलीत, त्याबद्दल खूप खूप आभार. नमस्कार. दर्शको, प्रमिलाताई दातार यांची ही मुलाखत कशी वाटली तर या मुलाखतीखाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं कमेंट अर्थात अभिप्राय लिहून जरूर कळवा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.